सर्व विद्यार्थी मित्रांना पालकांना आज आपण AA-CCC जो रिझल्ट आता नुकताच पब्लिश झाला आहे 3 तारखेला म्हणजे आजच तो पब्लिश झालेला आहे आणि त्याचा कट ऑफ काय राहणार आहे डीमसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी ते आपण दोघे डिस्कस करणार आहोत। खूप लोकांनी राऊंड 1 मध्ये रजिस्टर केलं होतं आणि खूप लोकांना हे पण शंका होती की राऊंड 2 मध्ये आपल्याला रजिस्टर करता येतं का, तर हो आपण राऊंड 2 मध्ये न्यू रजिस्ट्रेशन जे ते करू शकतो। जर तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये केलं नसेल, जर तुम्ही विसरले असाल किंवा तुमच्याकडनं काही प्रॉब्लेम्स वगैरे झाले असेल तर तुम्ही राऊंड 2 मध्ये परत न्यू रजिस्ट्रेशन करू शकता। त्याची पण डेट आपल्याकडे पूर्ण AA-CCC जेव्हा शेड्यूल आलं होतं त्याच दिवशी ते अवेलेबल झालं होतं की आपण राऊंड 2 चे रजिस्ट्रेशन कधी करू शकतो। आता तुम्हाला रजिस्ट्रेशन का करायचं आहे AA-CCC चं, एक तर तुम्हाला जर 15% गव्हर्नमेंट कोटामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही AA-CCC चं रजिस्ट्रेशन करा। दुसरं तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे। तिसरं तुम्हाला सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे। तर पहिलं गव्हर्नमेंट, दुसरं डीम, तिसरं सेंट्रल, या तिघी गोष्टींसाठी तुम्ही AA-CCC थ्रू ऑल ओव्हर इंडिया ज्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो त्याच्यात तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। तुम्हाला वाटतंय की तुमचा स्टेटमध्ये नंबर लागणार नाही तर तुम्हाला डीममध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तुम्हाला वाटतंय तुमचा प्रायव्हेटमध्ये नंबर लागणार नाही आहे तर तुम्ही एक चान्स घेताय AA-CCC थ्रू डीममध्ये जायचं, तर तुम्हाला पण या ऑल इंडिया कोटा थ्रूच जावं लागेल। डीमसाठी वेगळी काउन्सिलिंग राहते ती म्हणजे AA-CCCच। दुसरं तुम्ही डीममध्ये जायचं कोणतंच ऑप्शन काही ग्राह्य धरू नका। एकतर लोक म्हणतात की डोनेशन देऊन आपण जाऊ शकतो का, तर नाही, डोनेशन देऊन आपण डीम युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊ शकत नाही। त्यांचा काही बॉन्ड असेल तर तुम्हाला फॉलो करावा लागतो आणि माझा ओपिनियनने तुम्ही जे काही गोष्टी आहे ना काउन्सिलिंग थ्रू ते सर्व लीगल वेमध्येच केले पाहिजे, सर्व राऊंड थ्रूच केले पाहिजे, कारण नंतर आपली काही पण फसवणूक होऊ शकते आणि खूप सारे एजंट्स लोक तुम्हाला सांगत असतात की आम्ही तुमची ॲडमिशन करून देऊ, तुम्ही इतके डोनेशन आम्हाला द्या, 2 लाख द्या, 50,000 द्या, त्याने काहीच होत नसतं। जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे डीममध्ये तर तुम्ही AA-CCCचं जसं करतात रजिस्ट्रेशन तसं रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतरच तुम्ही जी ॲडमिशन आहे ती करा। आता जर आपण कट ऑफ डिस्कस केलं तर ते आपण गव्हर्नमेंट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज दोघींचं कट ऑफ जे ते डिस्कस करणार आहोत। तर आधी गव्हर्नमेंटची गोष्ट केली तर गव्हर्नमेंटचं कट ऑफ जे आहे ते आपण सर्व कॅटेगरीज वाईज डिस्कस करू। एक तर आपण ऑल इंडिया रँक जे तीच इथं बघणार आहे, आपण स्कोअर बघणार नाही आहे, कारण आपला जो कट ऑफ आहे तो ऑल इंडिया रँक थ्रूच पब्लिश होत असतो। आपली जी मेरिट लिस्ट आहे किंवा आपली जी पूर्ण अलॉटमेंटची लिस्ट आहे ती ऑल इंडिया रँक थ्रूच येत असते। तर त्याच्यामध्ये तुमचा ऑल इंडिया रँक काय आहे, तुमचा याचा आसपास आहे का ते एकदा बघा। तर आसपास असेल तर तुमचा गव्हर्नमेंटमध्ये सेकंड राऊंडला नंबर लागू शकतो। काही जास्त फरक पडणार नाही, 5-10 मार्कांचा फरक पडेल किंवा 4-5च मार्कांचा फरक पडेल। तर तेवढाच जर तुमच्या मार्क्समध्ये आणि ह्या रँकमध्ये फरक असेल तर तुम्ही एनरोल करा, जर नसेल तर काहीच फायदा नाही आहे, कारण तुम्ही बिलकुल आशा ठेवू नका की तुमचा नंबर जो आहे तो लागेल। जर तुम्ही नीट काउन्सिलिंग केली ना, जर तुम्ही नीट कॉलेजेस टाकले, त्याचा पण एक लीगल वे राहतो, त्याची पण एक स्ट्रॅटेजी राहते की तुम्ही काउन्सिलिंग कशी केली पाहिजे। जर तुम्ही तशी केली तर तुम्हाला कॉलेज भेटू शकतं, पण जर तुम्ही असंच स्वतःहून जर काउन्सिलिंग करायला गेले आणि स्वतःहूनच जर तुम्ही कॉलेजेस टाकताय, सर्व करताय, तर एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल। आता BMSचं जर गव्हर्नमेंटचा आपण कट ऑफ बघितला तर हा जो कट ऑफ आहे पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचा कट ऑफ आपल्याला दिसतोय। ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ आपण इथं बघूया, स्टेट कोटाचा आपल्याला बघायचा नाही आहे, कारण आपल्याकडे आता सध्या जी आहे ती रँकच अवेलेबल आहे। आता जर आपण कॅटेगरी वाईज डिस्कस केलं तर आपण BAMS आणि BHMS दोघी पण डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंटचं। BAMS डिस्कस केलं तर ओपनसाठी जर तुम्ही बघितली तर ओपनसाठी आपल्याला दिसते की 83,677 चा जो लास्ट कट ऑफ आहे, लास्ट क्लोजिंग रँक आहे ती आहे। EWS साठी आपल्याला 90,115 दिसते, OBC साठी 87,697 आपल्याला दिसते, SC साठी तुम्ही बघताय की 2,34,668 आणि जर तुम्ही ST साठी बघितलं तर ST साठी आपला जो क्लोजिंग रँक गेला आहे, पूर्ण लास्ट कट ऑफ गेला आहे, तो 2,89,217 चा आहे। BHMS साठी जर आपण गव्हर्नमेंटचं बघितलं तर आपण ऑल इंडिया रँक इथं बघतोय, ते लक्षात घ्या। आपल्याला इथं ऑल इंडिया रँकमध्ये आपल्याला दिसते की BHMS चा तो क्लोजिंग रँक आहे ओपनसाठी तो 1,42,903 आहे, EWS साठी 1,61,366 आहे, OBC साठी 1,50,989 आहे, SC साठी 3 लाख नंतर 10,567 आणि ST साठी ती आहे 3,94,560। तर हे जे कट ऑफ आहे एकदा लक्षात घेऊन घ्या, कारण ह्या कट ऑफच्या अराउंड जर तुमचा स्कोअर असेल किंवा रँक असेल तरच तुम्ही एनरोल करा। आणि जर तुम्हाला चांगली काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या काउन्सिलिंगला, आमची जी पेड काउन्सिलिंग आहे त्याला जॉईन होऊ शकतात। इट्स 8275518480 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला फक्त एक मेसेज टाकायचा आहे की आम्हाला BAMS ऑल इंडिया कोटा BAMS
ऑल इंडिया कोटासाठी अप्लाय करायचं आहे किंवा तुम्हाला जर अदर स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे स्पेसिफिक MP किंवा कर्नाटकमध्ये, तर तसं पण तुम्ही लिहून टाकू शकता की BMS MP किंवा BMS कर्नाटक किंवा BMS महाराष्ट्र. जर तुम्हाला जसे तुमचं सॅटिस्फॅक्शन राहील, जसं तुम्हाला बरं वाटेल किंवा क्लोज राहील तुमच्या लोकेशनच्या अराउंड, तसं तुम्ही तुमची स्टेट जी ती सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला AA साठी पाहिजे तर ते पण तुम्ही एकदा मेसेज करून सांगू शकतात. आता आपण डिस्कस करूयात काय तर डीम्ड युनिव्हर्सिटीजचा कट ऑफ. आता खूप लोक जे ते डीम्ड युनिव्हर्सिटीज ऑप्शन आहे ते ठेवत असतात. डीमसाठी का? कारण डीमचा जो कट ऑफ आहे तो कमी जात असतो आणि डीमची जी फी जास्त असते, पण तरी आपल्याला यावर्षी दिसतं की आपला जो कट ऑफ आहे तो खूप जास्त हाय गेला आहे गव्हर्नमेंटसाठी सुद्धा आणि डीमसाठी सुद्धा. तर आपल्याला काहीच फरक दिसत नाही, आपल्याला जास्तच कट ऑफ दिसतोय. आणि प्रवराचा जो कट ऑफ 3 वर्षापूर्वी क्वालिफाईंग मार्क्सवर गेला होता तो आता खूप वाढलेला आहे. आपल्याला सर्व वाढलेले कट ऑफ दिसत आहे, यावर्षी काहीच कमी झालं नाही. आणि तुम्ही जर स्टेट कोटाचा विचार केला तर स्टेट कोटामध्ये पण तुम्ही हे धरूनच चाला माइंडमध्ये की आपला जो कट ऑफ आहे तो वाढणार आहे. जर तुम्हाला चांगली काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर पेड काउन्सिलिंगसाठी जे ते मेसेज करू शकतात. जर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी घ्यायचे तर तुम्ही प्री बुकिंग म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग पण करू शकतात. त्याच्यात आम्ही 50% जे ते ऑफ देत असतो दोघी स्टेट्स मिळून, लाईक महाराष्ट्र MP किंवा महाराष्ट्र कर्नाटकसाठी आम्ही 50% जे ते ऑफ देत असतो. आणि तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जर आपण डीमचा कट ऑफ बघतोय तर डीमच्या कट ऑफमध्ये आपण ऑलरेडी कॉलेजेससोबत त्यांचं ओपनिंग रँक, क्लोजिंग रँक आणि त्यांची सीट इंटेक्ससुद्धा घेतलेली आहे. हे जे PDF आहे तुम्हाला सर्व माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जे ते मी अपलोड करत असते तिथं तुम्ही बघू शकता. तिथं मी PDF सर्व जे ते आत्ताचे जे माझे सर्व व्हिडिओजमधले जे PDF आहे ते सर्व तिथं अपडेट करत असते, तिथून तुम्ही ते घेऊ शकतात. किंवा तुम्हाला जर काही लेटेस्ट अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात. मी त्याची जी लिंक आहे ते ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा जे पिन कमेंट्स आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता DY पाटील पुण्याचं जर गोष्ट केली तर त्याचा ओपनिंग रँक जो आहे तो 54,543 आणि त्याचा क्लोजिंग रँक जो आहे तो 5 लाख पर्यंत आपल्याला दिसतोय. 5.5 लाखापर्यंत 5,46,180 पर्यंत आपल्याला दिसतो आहे. आणि 85चा सीट इंटेक तिथं आपल्याला दिसतो आहे. नंतर भारतीय विद्यापीठची जर गोष्ट केली तर हे जे DY पाटील आहे ना याला खूप लोक प्रेफरन्समध्ये ठेवत असतात. तर तुम्ही याला एक चान्स देऊ शकतात जर तुमचा स्कोर चांगला असेल, तुमची रँक चांगली असेल तर. भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी पुण्याबद्दल जर आपण डिस्कस केलं तर त्याचा ओपनिंग रँक 1,14,000 पर्यंत आहे आणि याचा क्लोजिंग रँक जो आहे तो अराउंड 4,62,000 पर्यंत गेलेला आहे. पद्मश्री डॉक्टर DY पाटील नवी मुंबई याची फीज मी तुम्हाला सांगते. याची फीज जी आहे ती 10 लाख पर इयर आहे. फक्त ट्युशन फीज जर तुम्ही हॉस्टेल मेस इन्क्लूड करायचं म्हटलं 13 लाखापर्यंत जाईल. तर याचे पण जो कट ऑफ आहे तो तरी हाय गेलेला आहे. आपण यावर्षी बघतोय की डीम कॉलेज प्लस गव्हर्नमेंट कॉलेज सर्वांचा कट ऑफ जो आहे तो खूप हाय गेलेला आहे. आता नवी मुंबईची जर गोष्ट केली DY पाटीलची तर त्याची अराउंड 1,90,000 पर्यंत जी ती रँक गेलेली आहे ओपनिंग रँक, आणि क्लोजिंग रँक जी ते 8,15,229 पर्यंत गेलेली आहे. आणि इंटेक जो आहे तो 85चा इंटेक आहे. महात्मा गांधी वर्धाचं जर कॉलेजबद्दल डिस्कस केलं तर याचा ओपनिंग रँक जो आहे तो 1,95,332 आहे आणि क्लोजिंग रँक जो आहे तो 7 लाख अराउंड गेलेला आहे. 7,04,101 85चा इथं सीट इंटेक आहे. प्रवराला खूप लोक जे ते सुटेबल समजत होते आणि प्रवराबद्दल खूप सारे इन्क्वायरीज आम्हाला आले की कसं आहे कॉलेज तिथं नंबर लागेल का नाही. तर आता आपण त्याचे जे काही कट ऑफ आहे ते बघून घेऊ. याचं ओपनिंग रँक जे आहे ते 2,35,048 गेलेला आहे आणि याचं क्लोजिंग रँक जे आहे ते 5,83,653 आहे. याचा सीट इंटेक जो आहे तो 85चा सीट इंटेक आपल्याला दिसतोय. सुमनदीप बद्दल जर डिस्कस केलं तर मी हे सुमनदीप का घेतलं आधी ते सांगते. हे जे कॉलेज आहे ना हे महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. कॉलेज मेनली गुजरातला प्रेझेंट आहे पण ते महाराष्ट्राच्या बॉर्डरपासून खूप क्लोज आहे. तर आपल्याला ते खूप सुटेबल आहे लोकेशन अकॉर्डिंग आणि डिस्टन्स अकॉर्डिंग पण. जर तुमचा स्कोर कमी असेल, तुमचा बजेट कमी असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणून मी ह्या कॉलेजला इथं ठेवलेलं आहे. याची फीस पण कमी आहे पण याचा कट ऑफ पण आपल्याला कमी दिसतो आहे. याची ओपनिंग रँक जी आहे ती 97,573 आणि क्लोजिंग रँक जी आहे ती 7,53,549 आपल्याला दिसते आणि याचा इंटेक जो आहे 90चा इंटेक आहे. तर जो रँक आहे ती खूप जास्त हाय गेलेली आहे यावर्षी. आपल्याला जर आता तुम्हाला सेकंड राऊंडला तुम्हाला डाऊट असेल की आपण कोणतं कॉलेज ठेवलं पाहिजे, जर तुमचं रँक खूप जास्त हाय असेल म्हणजे तुमचा स्कोर खूप कमी असेल तर तुम्ही कोणतं कॉलेज ठेवलं पाहिजे तर ते आपण बघूया. ऑल इंडिया रँकनुसार जर तुमचं रँक खूप कमी असेल तर पद्मश्री डॉक्टर DY पाटील नवी मुंबईचं कॉलेज जे आहे ते तुम्ही एक ठेवू शकता सिक्वेन्समध्ये. त्याची फीस जास्त आहे, फक्त ते एक बघून घ्या तुमचा तेवढा बजेट आहे का नाही. नंतर वर्धाचं कॉलेज आहे आणि नंतर सुमनदीप कॉलेज आहे ज्याची रँक जी आहे ती खूप कमी गेलेली आहे. म्हणजे कट ऑफ ही बाकीच्या कॉलेजेसपेक्षा कमी गेलेला आहे. तरी तो दरवर्षीप्रमाणे जास्तच आहे पण तरी तो ह्या वर्षी बाकी कॉलेजेस अकॉर्डिंग जो आहे तो थोडासा कमी आहे. तर आपल्याला ते जे ऑप्शन्स आहे ते एक सुटेबल दिसत आहे की हे 3 कॉलेजेस जे ते आपण ठेवू शकतो आहे. नंतर आपण कशावर व्हिडिओ आणणार आहे
आपण गव्हर्नमेंटची काय सिक्वेन्स राहील महाराष्ट्रासाठी ते आपण आज व्हिडिओ बघू. उद्यापर्यंत तो व्हिडिओ अपलोड होऊन जाईल, तर तुम्ही तो नक्की बघा. जर तुम्हाला सिक्वेन्स माहीत नसेल, मी सर्व फॅक्टर्सच्या अकॉर्डिंग सिक्वेन्स जिथे एक्सप्लेन केलेली आहे आणि सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो मी तिथे एक्सप्लेन केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही उद्या नक्की बघा. जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जो आहे तो क्लिक करा. आयकॉन क्लिक केल्यावर तुम्हाला काय सर्व नोटिफिकेशन्स जे आहे ते नोटिफिकेशन बारमध्ये दिसत असतात आणि तिथे तुम्हाला लगेच जे ते नोटिफाय होत असतं की अरे आपली नवीन अपडेट जी आहे ती आलेली आहे. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर मेसेज करा, कारण आता ऑलरेडी सीट्स जे ते फुल होत आहे आणि आता खूप लिमिटेड सीट्स आहे आणि आता आपल्या हातात जास्त दिवस पण राहिलेले नाही. आता 2-3च दिवस राहिलेले आहे. त्यामध्ये जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर फक्त व्हॉट्सअपला पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाका. आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू. नंतर तुम्हाला जे काही फीज आहे ती पे करायची आहे आणि तुमचं प्रोसेस जे ते आम्ही पुढे सरकवू. आता तुमच्या मार्क्सच्या हिशोबाने जर तुमचं 250 मार्क्स असेल तर तुम्हाला कोणतं कॉलेज जे ते भेटणार आहे त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला पूर्ण कॉलेजेसची लिस्ट देत असतो. तुम्हाला ते कॉलेजेस बघायला वेळ पण भेटतो, तर तुम्ही ते कॉलेजेस पण बघून येऊ शकतात आणि नंतर तुम्हाला जे कॉलेज आवडतं ते तुम्हाला फक्त आम्हाला कळून द्यायचं आहे. नंतर आम्ही तुमची चॉईस फिलिंग करतो, रजिस्ट्रेशन पण करत असतो, अलॉटमेंट लेटर देत असतो आणि पूर्ण ॲडमिशनपर्यंत काय प्रोसेस राहील ती पूर्ण आम्ही तुम्हाला इंडिव्हिज्युअली 1-to-1 सेशनमध्ये अपडेट करत असतो, तुम्हाला सांगत असतो. अजून पण तुम्हाला हे पूर्ण PDF जे ते टाकूत असते. माझे जे काही तुम्हाला यूट्यूबवर PDF दिसत असेल ते सर्व मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असते, त्यावेळी तुम्ही पण तिथं जॉईन होऊ शकतात. मी जे व्हॉट्सअपची लिंक आहे ग्रुपची ती ऑलरेडी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.